नमस्कार ऋताताई आणि अनघाताई. मी सुषमा पोखरकर. आपल्या आराधना ग्रुपतर्फे मधुबाला ताईंचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याकडे डॉक्टर मधुबाला जोशी चिंचाळकर ताई आले आहेत. त्यांची ओळख करून देण्याची संधी मला दिली त्याबद्दल खूप धन्यवाद. मधुबाला ताईंबद्दल सांगायचं तर ताई एका मध्यमवर्गीय कुटुंबात म्हणजेच त्यांचे आजोबा शिक्षक होते. आई बालवर्गाची शिक्षिका व वडील मुंबई महापालिकेच्या नोकरीत. अशा शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या ताईंनी एमडीचे शिक्षण घेऊन भूलतज्ञ झाल्या. ताईंना दागदागिने घालणे, बाजारात खरेदीसाठी फिरणे यापेक्षा निसर्ग बघायला, फिरायला आवडते. कल्पवृक्ष कन्येसाठी लावून या बाबा गेले. ह्या प्रेरणेने त्यांनी नवीन वाटा शोधल्या. ताईंनी NCPOR नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च यांच्या मार्फत अंटार्क्टिका प्रवास केला. यासाठी त्यांना त्यांच्या मुलाने प्रेरणा व विश्वास दिला व भारत सरकारने त्यांना पोलर वुमन म्हणून सन्मानित केले. ताई 10वीच्या मुलांसमवेत ऍडव्हेंचर कॅम्पला हिमालयात 4 वेळा जाऊन आल्या आहेत. मुलांसाठी वयम या मासिकात लेखन केले आहे. ताईंनी अनेक शाळांमधून मासिक पाळीबाबत जागरूकता निर्माण केली. ताईंनी तयार केलेली डॉक्युमेंटरी अँड स्कुआ रिटर्न अर्ली आणि स्कुआ लवकर परतला मला अनेक नामांकने व पारितोषिके मिळाली. आंतरराष्ट्रीय सन्मानांनी त्यांच्या फिल्मला गौरवण्यात आले. कलकत्ता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, दादासाहेब फाळके पुरस्कार, एशिया साऊथ ईस्ट शॉर्ट फिल्म फेस्टिवल, इस्तंबूल फिल्म अवॉर्ड असे अनेक अवॉर्ड मिळाले. तर ताईंच्या ह्या प्रवासाबद्दल आम्ही सगळेच उत्सुक आहोत. ताईंना मी विनंती करते की त्यांच्या या प्रवासाबद्दल त्यांनी आम्हाला सांगावे. आम्ही सगळे उत्सुक आहोत ह्या पोलर वुमनला ऐकण्यासाठी. ताई, तुम्ही आम्हाला सांगावं. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. आराधना ध्यान समूहाचे मी मनपूर्वक आभार मानते. सगळ्यांना सुप्रभात. सगळ्यांचं खूप खूप स्वागत. सर्वप्रथम मला आपल्या टेक्निकल टीमचे मनापासून आभार मानायचे की यांनी मला ह्या गोष्टींसाठी मदत केली. 2017 साली भारत सरकारतर्फे माझी निवड झाली अंटार्क्टिकाला जाण्यासाठी. शास्त्रज्ञांचा चमू जातो दरवर्षी अंटार्क्टिकाला, सायंटिफिक एक्सपिडिशन जातो. त्या टीम बरोबर डॉक्टर म्हणून माझी निवड झाली. हे माझे सगळे टीम मधले माझे मेंबर्स आहेत, शास्त्रज्ञ आहेत आणि लॉजिस्टिक मंडळी आहेत जी शास्त्रज्ञांना मदत करतात आणि संशोधन केंद्राची देखभाल करतात. आपल्या देशाचे 2 संशोधन केंद्र आहेत अंटार्क्टिकामध्ये, भारती आणि मैत्री. त्यापैकी मैत्री संशोधन केंद्रामध्ये माझं सुमारे 1 वर्षभर वास्तव्य होतं. आपल्या सगळ्यांना माहित आहे की अंटार्क्टिका हा खंड आकारमानाने 5व्या क्रमांकाचा असून आपल्या पृथ्वीच्या तळाशी आहे. याचा क्रमांक सुद्धा हा भारताच्या 5 पट आहे. अंटार्क्टिका हे नाव ग्रीक शब्दावरून आलंय. अँटी म्हणजे विरुद्ध आणि आर्क्टाइक म्हणजे ग्रेट बेअर किंवा सप्तर्षी. जे आपल्याला इथून दिसतात ते अंटार्क्टिकातून दिसत नाहीत. आर्क्टिकच्या विरुद्ध असं हे अंटार्क्टिक. सुमारे 15 कोटी वर्षांपूर्वी भारत, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आफ्रिका आणि साऊथ अमेरिका हे सगळे खंड एकमेकांना जोडलेले होते. त्याचं नाव, ह्या भूभागाचं नाव होतं गोंडवन. गोंडवन कारण आपल्या इकडे मध्य प्रदेश गोंडवनात सापडणाऱ्या जीवाश्मांशी अंटार्क्टिकात मिळणारे जीवाश्म मिळते जुळते आहेत. कालांतराने खंड एकमेकांपासून दूर जाऊ लागले आणि अंटार्क्टिका हा खंड चहूबाजूंनी दक्षिण महासागराने वेढला गेला. हा दक्षिण महासागर हिवाळ्यामध्ये गोठतो आणि ह्या खंडाचा उर्वरित भागाशी संपर्क तुटतो. हिवाळ्याचे 8 महिने मार्च ते ऑक्टोबर हा टोटली कट ऑफ होतो. इथे विमानं किंवा जहाजं येऊ जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ह्या खंडावर जाऊन राहणं, वास्तव्य करणं म्हणजे थेट अंतराळातच जाऊन राहणं. हिवाळ्यात हा खंड आपल्या आकारमानाच्या दुप्पट होतो बर्फ गोठल्यामुळे. त्यामुळे याला बदलता महाद्वीप किंवा पल्सटाईल कॉन्टिनेंट असंही म्हणतात. आता गंमत बघा. हा खंड 3 कोटी वर्षापूर्वी
एकमेकांपासून हे खंड दूर जाऊन अंटार्क्टिका वेगळा झाला. 19व्या शतकापर्यंत माणूस तिथे पोहोचूच शकला नाही, कारण आईस ब्रेकर शिप्स नव्हते, विमानं नव्हती. जणू काही बर्फाची अभेद्य भिंतच होती या खंडाभोवती. याचा परिणाम असा झाला की मानवाला येथील निसर्गामध्ये हस्तक्षेप करण्याची संधीच मिळाली नाही. मानवाशिवाय आपली पृथ्वी कशी असती, ते म्हणजे अंटार्क्टिका. अंटार्क्टिका हा खंड 98% भूभाग हा बर्फाच्छादित आहे आणि 75% गोड्या पाण्याचा साठा येथील बर्फात दडला आहे. सगळ्यात उंच, अतिशय थंड, हिवाळ्यातलं तापमान सगळ्यात कमी इथे नोंदलं गेलंय, -89.3 डिग्री सेल्सिअस. रशियन संशोधन केंद्रामध्ये, वोस्तॉक नावाच्या. इकडचं उन्हाळ्यातलं तापमान -5, -10 डिग्रीज असतं आणि इथे अतिशय वेगवान वारे वाहतात. अशा या खंडाचा शोध लागला आणि 1959 साली एक आंतरराष्ट्रीय करार झाला. या करारानुसार असं ठरलं की हा खंड फक्त शास्त्रीय संशोधन आणि शांततेसाठी राखून ठेवायचा. मानवी वस्ती आणि टुरिझम किंवा लष्कर, खाणकाम यांना इकडे परवानगी नाही. त्यामुळे हिवाळ्यामध्ये 1000 पेक्षा सुद्धा कमी मेंबर्स इकडे वेगवेगळ्या संशोधन केंद्रात राहतात. उन्हाळ्यात सुमारे 4500 मेंबर्स इकडे पोहोचतात फील्डवर्क करून शास्त्रीय नमुने गोळा करण्यासाठी. 2 ते 3 महिने मिडनाईट सन, उन्हाळ्यात सुद्धा सूर्य तळपत असतो आणि तेवढीच असते लांब अंधारी रात्र, पोलर नाईट. येथील प्रत्येक सूर्योदय आणि सूर्यास्त आगळा वेगळा. स्वर्गीय रंगांची सर्वत्र उधळण होते. विश्वाच्या निर्माणकर्त्याच्या अस्तित्वाची आपल्याला क्षणोक्षणी अनुभूती होते. जणू काही आपण त्या अनुभूतीचा एक भागच बनतो. पंचमहाभूतांचा साक्षात्कारच जणू इकडे. सूर्य पूर्वेला उगवतो असं नाही आणि पश्चिमेला मावळतो असंही नाही. मी जेव्हा अंटार्क्टिकामध्ये पोहोचले तेव्हा मिडनाईट सन होता. पहिला सूर्यास्त मी बघितला तो 27 जानेवारीला. तो देखील दक्षिणेकडे. तेजस्वी सूर्यबिंब क्षितिजाच्या खाली गेलं आणि सुमारे 20 मिनिटांनी पुन्हा सूर्योदय झाला. दिवसाची लांबी कमी कमी होत गेली आणि शेवटचा सूर्यास्त आम्ही बघितला तो 19 मेला. हा शेवटचा सूर्यास्त आहे. त्यानंतर एका मोठ्या ध्रुवीय रात्रीचा आरंभ झाला. आता आम्हाला सूर्योदयाची काही महिने वाट बघायला लागणार होती. सुंदरसा फोटो आहे. हा आहे ध्रुवीय रात्र. हे लाईट दिसत आहेत ना तुम्हाला, ते आहेत रशियन संशोधन केंद्र नोवो. आपल्या मैत्री केंद्राचा, जिकडे माझं वास्तव्य होतं, एकमेव शेजारी, सुमारे 5 किलोमीटर अंतरावरती. इकडची सगळी संशोधन केंद्र एकमेकांपासून शेकडो किलोमीटर दूर असतात. आणि ही आहे अतिशय सुंदर मनोहर दिसणारी शुक्राची चांदणी, जी पोलर नाईट मध्ये आपल्याला दिसते आहे. आणि आता आपण सगळे श्वास रोखून बघू शकतो एक अद्भुत नजारा. ध्रुवीय प्रकाश, सदर्न लाईट्स किंवा अरोरा ऑस्ट्रालिस. अंधाऱ्या रात्री हिरवे, निळे, हिरवे, लाल असे प्रकाश झोत जे आकाशातून पृथ्वी तलावर अवतरतात, सर्वत्र फेर धरून नृत्य करतात. जणू काही स्वर्गलोकीतून पृथ्वीवर अवतरणारे पडदेच आहेत. अतिशय अद्भुत दिसणारं असं हे दृश्य आहे. आणि ही आहे आपली आकाशगंगा. प्रत्येक तारा म्हणजे जणू काही चमचमता हिराच. अतिशय सुंदर दिसते अंटार्क्टिकामधून. आणि हा खूप छानसा सूर्योदय आहे का? हा आहे चंद्र. अंटार्क्टिकामध्ये चंद्र आकारमानाने आपल्या इकडच्या सूर्या एवढा दिसतो. मी अंटार्क्टिकात पोहोचले तेव्हा मिडनाईट सन होता. पौर्णिमा आली, पूर्ण चंद्रबिंब क्षितिजावर आलं.
2 दिवसापर्यंत मी चंद्रालाच सूर्य समजत होते. आणि ही आहे सुंदरशी दिसणारी चंद्राची कोर रमजान ईदला त्याचा फोटो घेतला आहे. लक्षपूर्वक बघा तुम्ही, ही उभी दिसते इकडे अंटार्क्टिकातून. आपल्या इकडे आडवी असते ना चंद्राची कोर. आणि हा आहे पौर्णिमेचा चंद्र. रुपेरी चंद्रप्रकाश सर्वत्र बर्फाच्छादित भूमीवर पडतो. अतिशय सुंदर असं दिसणारं हे दृश्य आहे. आणि तोच चंद्र मावळताना बघा कसा लाल दिसतो आहे ते. आणि इकडची जमीन आहे ती मला इकडच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं होतं की बरीचशी मंगळाशी मिळती, मंगळाच्या जमिनीवरशी मिळती जुळती आहे. आणि अंटार्क्टिकात चंद्र, सूर्य, ग्रह, तारे क्षितिजाला समांतर जातात. हा टाइम लॅप्स व्हिडिओ आहे, तुम्ही इथे अप्रिशिएट करू शकाल. चंद्र आहे ना हॉरिझॉन्टली समांतर जातो आहे. चंद्राचं प्रतिबिंब गोठलेल्या पाण्यामध्ये पडलं आहे. आणि हा आहे आमच्या मैत्री संशोधन केंद्राचा दरवाजा. हिवाळ्यामध्ये इथे बर्फाची वादळ होतात आणि मैत्री संशोधन केंद्राच्या फटीमधून बर्फ सतत आत येत असतं. आता बघा, मी हा आमच्या मैत्री केंद्राचा दरवाजा उघडते आहे. कुठल्या जगामध्ये हा दरवाजा उघडतो आहे? हे आहे अंटार्क्टिकातून दिसणारं निसर्गाचं रौद्र स्वरूप. ब्लिझार्ड किंवा हिमवादळ कित्येक आठवडे चालतात. डोळ्यासमोर जणू काही पांढरा शुभ्र पडदाच येतो. हे एक अद्भुत असं अलौकिक असं चमत्कार. हिवाळ्यात दिसणाऱ्या या नैसर्गिक बर्फाच्या गुहा, चमचमत्या नक्षीदार स्फटिकांनी सजलेल्या भिंती, लटकती झुंबर एवढ्या विस्तीर्ण की आम्ही कित्येक मेंबर्स त्यातून चालू शकत होतो. आणि त्यांचं तोंड इतकं लहानसं, जेमतेम एक व्यक्ती सरपट 10-12 फूट असं खोल आत गेल्यावरती गुहेमध्ये आपण प्रवेश करू शकत असतो. जोपर्यंत आपण अंटार्क्टिकामध्ये हिवाळ्यात राहत नाही तोपर्यंत आपल्याला या अद्भुत खंडाचं अंतरंग समजूच शकत नाही. मला वाटेल एवढा हा हार्श कॉन्टिनेंट आहे, येथे काही प्राणी वनस्पती जीवन आहे की नाही. निसर्गाचा चमत्कार तर बघा. उन्हाळ्याचं आगमन होतं नोव्हेंबर महिन्यामध्ये, बर्फ वितळू लागतं आणि शेवाळ म्हणजे अल्गी, लायकेन, मॉस बर्फातून डोकावू लागतात. आपल्या पृथ्वीवरची ही अतिशय नाजूक अशी नैसर्गिक जैविक साखळी आहे, शेवटचीच बहुतेक. हे आहेत क्रिल, समुद्री क्रस्टेशन, समुद्री जीव आहेत हे. सील्स, वेल्स, हे आहेत किंग पेंग्विन्स. ही आहे आयडल पेंग्विनची रुकरी किंवा कॉलनी. उन्हाळ्यामध्ये पेंग्विनचं इकडे आगमन होतं आणि त्यांचं जीवनचक्र बहरतं. अंडी, पिल्ल आणि ते पेंग्विन 2 ते 3 महिन्यात मोठे होतात आणि हिवाळ्याचं आगमन व्हायच्या आधी हे अंटार्क्टिकातून दूर निघून जातात. अंटार्क्टिकात उन्हाळ्याच्या आगमनाची वर्दी देणारा असतो साऊथ पोलर स्कुआ. हा छोटासा गरुडासारखा दिसणारा पक्षी येथील जैविक साखळीचा एक भाग आहे. एक छोटस स्कुआचं पिल्लू आहे ते 2-3 महिन्यात मोठं होतं आणि हिवाळा सुरू होताच इथून दूर उडून जातं. तर मी अंटार्क्टिकात कशी पोहोचली? मी एक वर्तमानपत्रात जाहिरात वाचली. अंटार्क्टिकात जाण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता आहे. पहिल्यांदा मी फोन करून विचारलं की माझं वय 58 वर्ष आहे, मी इंटरव्ह्यूला येऊ का? कारण ते इंटरव्ह्यू होते दिल्लीला पृथ्वी भवन मध्ये. तिकडे गेल्यावर असं नको त्यांनी म्हणाला का आता एवढ्या म्हाताऱ्या लोकांना आम्ही घेत नाही म्हणून. तर मग मी तिथे इंटरव्ह्यूला पोहोचले आणि शॉर्टलिस्ट झाले. आंतरराष्ट्रीय नियमानुसार अंटार्क्टिकात जाणाऱ्या प्रत्येक सभासदाला अतिशय कठोर शारीरिक आणि मानसिक चाचण्यांना सामोरं जावं लागतं. हे आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस. इथे माझ्या शारीरिक चाचण्या पार पडल्या आणि मानसिक सुद्धा. शारीरिक कारण 8 महिने हा कॉन्टिनेंट आहे, हा खंड आहे, टोटली कट ऑफ असतो. आणि मानसिक कारण समाज जीवनापासून दूर, इथे एकटेपणाची भावना माणसाला खूप होते. त्यामुळे तुम्ही मानसिक दृष्ट्या सुदृढ असल्याशिवाय अंटार्क्टिकाला जाण्याची परवानगी मिळत नाही. हे आहे केपटाऊन, दक्षिण आफ्रिकेतलं हे सुंदर शहर 2001 नंतर आपल्या शास्त्रीय संशोधन मोहिमेचं हे लॉन्च पॅड आहे. इथून ही सुरुवात होते.
हे आहे माझं, इथून विमानाने किंवा जहाजाने जाऊ शकतो अंटार्क्टिकामध्ये. हे आहे अंटार्क्टिकामध्ये जाणारं रशियन मालवाहू विमान. 72 जागांची क्षमता आहे. नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये इथे ये जा करतं. ते देखील हवामान अनुकूल असेल तरच. हे माझे एअरक्राफ्ट आहे आतून. हे सगळे आंतरराष्ट्रीय मेंबर्स होते जे माझ्या बरोबर अंटार्क्टिकात आले होते. तुम्ही कल्पना करू शकता की आपल्या देशाचा हा तिरंगा बघून माझं मन किती अभिमानाने भरून आलं असेल म्हणून. अंटार्क्टिकामध्ये उतरायच्या आधी, विमान उतरायच्या आधी हा बोर्ड येतो. आपल्याला अंटार्क्टिक क्लोदिंग मध्ये म्हणजे गरम कपडे घालावे लागतात. केपटाऊनच्या सिमेंट कॉन्क्रीट वरून टेक ऑफ केलेलं हे विमान अंटार्क्टिकामध्ये 2 ते 3 किलोमीटर सपाट केलेल्या बर्फाच्या धावपट्टीवर अवघड उतरतं. आणि आपलं स्वागत करतो तो हा ध्वजस्तंभ. हे दृश्य माझ्या हृदयाच्या खूप जवळचं आहे बरं का. तुम्ही बघू शकता इकडे सगळ्या देशाचे झेंडे फडकत आहेत. अंटार्क्टिका ही आपल्या पृथ्वीवरची अशी एकमेव जागा आहे का जिकडे सगळे देश प्रेमाने नांदतात. कोणाचं कोणाशी भांडण नाही, सीमावाद नाही. आता आपल्या देशाची अंटार्क्टिका मोहीम सुरू झाली 1981 साली. पहिलं संशोधन केंद्र दक्षिण गंगोत्री हे 3ऱ्या मोहिमेमध्ये बांधलं, पण ते बर्फावर होतं, त्याच्यामुळे ते खचत गेलं. 1988 साली DRDO, डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, त्यांनी हे मैत्री संशोधन केंद्र बांधलं शर्माचर हिलवरती ईस्ट अंटार्क्टिकामध्ये. आता हा जो व्हिडिओ आहे तिथे तुम्हाला दिसेल मैत्री संशोधन केंद्र, त्याच्या समोर असलेला एक तलाव. त्या तलावाचं नाव आहे प्रियदर्शनी लेक, जिथून मैत्री केंद्राला पाणी पुरवठा होतो. या तलावाच्या जवळ मध्ये एक पंप आहे, पंप हाऊस आहे, तिकडनं पाणी पुरवठा होतो. आणि हे आपले मैत्री संशोधन केंद्र उन्हाळ्यामध्ये, हे हिवाळ्यामध्ये, आणि हे पोलर नाईट असताना. हे आहे पंप हाऊस जिकडनं पाणी पंप होतं. जी पाईपलाईन दिसते तुम्हाला त्याला चारी बाजूनी हीटरने गरम केलेलं असतं, म्हणजे हिवाळ्यामध्ये पण तिकडचं पाणी, नळातलं पाणी ते गोठत नाही. हे आहेत मैत्रीच्या आवारात असलेल्या प्रयोगशाळा, आणि हे आहेत मैत्रीच्या जवळ असलेले आवारात असलेले समर हट्स, किंवा उन्हाळ्यामध्ये इथे सुमारे 45 शास्त्रज्ञांना राहण्याची सोय केली आहे. आणि हे हिवाळ्यामध्ये असे बर्फाने पूर्णपणे झाकून जातात, जे आम्ही पुन्हा त्यांची साफसफाई करतो पुढचे एक्सपेडिशन मेंबर्स जेव्हा येतात त्यांना राहण्यासाठी जागा व्हावी म्हणून. आपल्याला पृथ्वी तलावरचं मानवी स्पर्श न झालेलं पाणी बघायचं असेल ना, तर हे अंटार्क्टिकामध्ये. हे अतिशय अद्ययावत मॉडर्न संशोधन केंद्र, ह्याचं नाव आहे भारती. जर्मन टेक्नॉलॉजीच्या मदतीने 2013 साली भारताने हे बांधलं. आणि हा जो काळाभोर कातळ आहे, मैत्रीमध्ये जाण्याआधी आपल्याला याचं दर्शन होतं. अंटार्क्टिका म्हणजे पृथ्वी तलावरचा स्वर्गच जणू. भारतीयांनी ह्याचं नाव ठेवलंय शिवलिंग. इकडच्या प्रत्येक गोष्टी स्वर्गाशीच आपण रिलेट केलेल्या आहेत. आणि हे आहे इकडचं वाहन पिस्टन बुली. हे जे वाहन आहे त्याची चाकं बघा तुम्ही, रणगाड्यासारखी आहेत. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या वाहनाचा उपयोग होतो ये जा करण्यासाठी. त्यांची नावं देखील नद्यांची बरं का, गंगा, यमुना, कावेरी, गोदावरी. हे अंटार्क्टिकामध्ये एवढं थंड तापमान असताना माणसं इथे कशी काय राहू शकतात संशोधन केंद्रामध्ये? त्याचं उत्तर आहे जनरेटर. जनरेटर म्हणजे जणू काही लाईफलाईन आहे, जीवनरेखा आहे. आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र सगळ्यांना जनरेटर असतं, आणि हे चालतं ATF वर, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल. पेट्रोल किंवा डिझेल इथे हिवाळ्यामध्ये गोठून जाणार ना. आणि जनरेटरची नावं देखील सूर्याची संस्कृत 12 नावं आहेत ना ती, बरं का. भास्कर, सूर्य, मित्र, आदित्य. हे बघा तुम्ही इथे आदित्य नाव वाचू शकाल इकडे या जनरेटरचं. हे दिवस रात्र चालतात. हे आहे ATF, एव्हिएशन टर्बाइन फ्युएलचे टँक्स. आणि अतिशय सिंपल टेक्नॉलॉजी आहे DRDOची. हे मैत्री केंद्र अजूनही उत्तम प्रकारे काम करत आहे. हे आहे बॉयलर रूम. इथे पाणी, गरम पाणी, ग्लायकॉल मिक्स्ड गरम पाणी प्रत्येक रूम मध्ये
खेळवलं जातं आणि रूमचं तापमान 18 ते 20 डिग्री सेल्सिअस मेंटेन केलं जातं. हे आहेत अंटार्क्टिक क्लोदिंग. ही आहे आमच्या मैत्री स्टेशनच्या लीडरची रूम. कुठच्याही संशोधन केंद्रामध्ये फक्त 2 रँक, लीडर आणि मेंबर. सगळे मेंबर सारखे, प्लंबर, स्टेशन मेंटेनन्स इंजिनियर, कुक म्हणजे स्वयंपाक करणारा, वेल्डर, इलेक्ट्रिशियन किंवा शास्त्रज्ञ, कारण प्रत्येकाचं काम सारखंच महत्वाचं. हा आमच्या मैत्री केंद्राचा लाऊंज आहे, जिकडे आम्ही मीटिंग्स घ्यायचो किंवा पिक्चर्स वगैरे बघायचो, व्हिडिओ फिल्म बघायचो. हे मैत्रीचं डायनिंग एरिया, जिकडे आम्ही सगळेजण एकत्र जेवायचो. तिकडचे मेंबर म्हणजे जणू आमचे सगळे 1 वर्षासाठी कुटुंबीयच होते. हे आहे मैत्री केंद्राची स्वयंपाकघर. इथे आपल्या सगळं धान्य वगैरे अवेलेबल होतं. आणि गमतीची गोष्ट म्हणजे आमच्या सगळ्या मेंबरसाठी मी इकडे पुरणपोळ्या सुद्धा केल्या होत्या बरं का. हे मैत्री संशोधन केंद्र आतमधून, इनसाइड, फ्रॉम इनसाइड. विंटरिंग म्हणजे हिवाळ्यात राहणाऱ्या मेंबर्ससाठी 25 मेंबर्सना राहायची सोय आहे. तुम्हाला इथे फायर एक्सटिंग्विशर, आग विझवण्याचे यंत्र दिसतंय ना. आग लागणं किंवा फायर सगळ्यामध्ये अतिशय धोकादायक आहे अंटार्क्टिकामध्ये, कारण अतिशय कमी तापमान, कोरडं हवामान, त्यामुळे स्थिर विद्युत भार इकडे जास्त असतो. खूप वेगाने वाहणारे वारे आणि ऑक्सिजन रिच एन्व्हायरमेंट, भरपूर ऑक्सिजन असतो. हिमालयासारखं नाही बरं का. वेळ उरला तर आपण त्याचं कारण नक्की जाणून घेऊया. त्याच्यामुळे इथे आग लागायचा मोठा धोका असतो. आणि मी तिकडे डॉक्टर म्हणून गेले होते ना, तर ही माझी खोली होती तिकडे. आणि माझ्या पुढची आव्हानं उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात अगदी वेगळी वेगळी होती. उन्हाळ्यामध्ये फील्ड वर्क चालायचं, शास्त्रज्ञ बाहेर जायचे, नमुने गोळा करायचे. त्याच्यामुळे इंजुरीच्या केसेस, लागणं, खरचटणं, मुरगळणं वगैरे असे होते. मला ड्रेसिंग करणं, टाके घेणं असं काम करायला लागायचं. हिवाळ्यामध्ये मात्र अतिशय वेगळं. कसं? कारण एप्रिल महिन्यानंतर बाहेर अतिशय कमी तापमान, ब्लिझार्ड्स, पोलर नाईट, बाहेर नाही जाऊ शकत कोणी. सगळ्यांना स्टेशन संशोधन केंद्राच्या आतच राहायला लागायचं. आता तुम्ही लॉकडाऊन मध्ये हा थोडाफार अनुभव घेतलाच आहे. तर आम्ही सगळे मेंबर एप्रिल पासून सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत सगळ्यांना आतमध्येच राहायला लागायचं. त्याच्यामुळे आणि बाहेर पोलर नाईट, त्याच्यामुळे व्हायचं काय की आपल्या शरीराचं घड्याळच बिघडून जायचं, बदलून जायचं. चिडचिड वाढणं, झोप न येणं, भूक न लागणं, एकमेकांवर राग निघणं, मानसिक चेंजेस, बदल भरपूर व्हायचे. या सगळ्याला विंटर इफेक्ट असं नाव दिले. सगळ्या संशोधन केंद्रामध्ये हे कमी अधिक प्रमाणात जाणवायचंच बरं का. कारण आपल्या शरीरामध्ये हॉर्मोनल चेंजेस होतात, त्याच्यामुळे परिणाम दिसून येतात. आणि आम्हाला अजून एक वेगळ्याच आव्हानाला तोंड द्यायला लागलं. मैत्रीमध्ये अतिशय वीक इंटरनेट होतं. पण जुलै महिन्यानंतर काहीतरी मोडेममध्ये प्रॉब्लेम झाला, त्याच्यामुळे इंटरनेटच बंद पडलं. फोन नाही, जणू काही आम्ही ह्या पृथ्वीवर नव्हतोच. सॅटेलाइट फोन होता, पण दक्षिणायन सुरू झालं, सौर वादळ चालू झाली. मी शाळेतच वाचलं होतं का सौर वादळ चालू झाली का सॅटेलाइट कम्युनिकेशन अफेक्ट होतं. त्याचा अनुभव मी अंटार्क्टिकात जाऊन घेतला. टोटली कट ऑफ, म्हणजे आपण फोन करू शकत नाही, जणू काय आम्ही परग्रहावरच होतो. आम्ही सगळ्यांनी नाव दिलं इंटरनेट इफेक्ट. आम्हाला काय झाला? विंटरनेट इफेक्ट झाला. इंटरनेट इफेक्ट आणि विंटर इफेक्ट असे आम्ही मनस्थितीतनं तिकडे 5 महिने काढले. हा दिसतोय तुम्हाला पालेभाज्या आणि सगळ्या भाज्या फळं यांचा स्टॉक. हा 28 फेब्रुवारीला शेवटच्या फ्लाईट मधनं आला बरं का. त्याच्यानंतर इकडे काहीही येऊ शकत नाही. आपल्याला कडधान्य किंवा धान्य, लोणची, पापड ह्याचा भरपूर साठा तिकडे. नॉन व्हेजिटेरियन खाणाऱ्या लोकांना गोठलेले मासे किंवा मटण, चिकन असं तिकडे उपलब्ध होतं. पण आय एम अ व्हेजिटेरियन बाय चॉईस. मला आवडत नाही नॉनव्हेज. मी व्हेजिटेरियन आहे, त्याच्यामुळे मी पूर्ण हिवाळ्याचे महिने फक्त वरण भात खाऊन राहिले अंटार्क्टिकामध्ये. आणि हा आहे मैत्रीच्या आवारातला कंटेनरचा डेपो म्हणजे साठा. इकडे सगळा धनधान्याचा साठा, इक्विपमेंट सगळे किंवा जे भारतात परत पाठवायच्या वस्तू आहेत त्या सगळ्याचा साठा आहे. ह्याचं नाव काय असेल बरं? कुबेर. स्वर्गात नाही का कुबेराचं भांडार असत,
तसं हा अंटार्क्टिका मधलं हे आमचं होतं. कुबेर ह्याचं नाव होतं. हिवाळ्यामध्ये आमचं रुटीनच बदलायचं, बाहेर जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे मी काय करायची, सगळ्यांसाठी योगा क्लास घ्यायची सकाळी, आणि त्याच्यानंतर सगळ्या बाकीच्या मेंबर्सना मदत करणं, स्वयंपाकाला मदत करणं. हा, मग नंतर आपले संशोधन केंद्रातल्या आतमधली जी काही कामं असतील किंवा प्रयोगशाळा असतील त्यांच्या कामामध्ये मी रस घ्यायची. तिकडे मला मोठा खजिना सापडला बरं का. 2000 आपल्या 2000 वरच्या वरती पुस्तकांचा तिकडे साठा होता. दक्षिण गंगोत्रीच्या वेळेपासून सगळी पुस्तकं तिकडे होती. पहिल्यांदा त्याची इन्व्हेंटरी झाली आणि मी त्याची लायब्ररी बनवण्यामध्ये त्यांना मदत केली. आणि अंटार्क्टिका या विषयावरची एकूण पुस्तकं मी हिवाळ्यामध्ये वाचून काढली. आणि तिकडे हिवाळ्यात इनडोअर गेम्स खेळायचे, कारण माणसाला मन गुंतवायला तर पाहिजे ना काहीतरी, सगळ्यांना बिझी ठेवायचं, ऑक्युपाईड ठेवायचं, म्हणून आपण आनंदी राहू शकतो, एकमेकांना मदत करू शकतो. टेबल टेनिस, कॅरम, तिकडे जिम होतं. आणि आमचे जे लॉजिस्टिक मेंबर्स होते, म्हणजे कार्पेंटर, इलेक्ट्रिशियन, कुक वगैरे, त्या सगळ्यांसाठी मी आमच्या लीडर सरांच्या बरोबर इंग्लिश बोलण्याचे क्लासेस घेत होते. आणि मैत्रीमधली असलेली ही अतिशय युनिक एकमेव जागा अंटार्क्टिकातली. मैत्रीच्या पोटमाळ्यावरती एक छोटस देवघर होतं आणि इतकी लहानशी खोली होती. तिकडे प्रत्येक जण येताना आपले श्रद्धास्थानं घेऊन यायचे. परत सगळ्या धर्मांचे बरं का, बायबल होतं, कुराण होतं, आणि गुरुग्रंथ साहेब होतं, भगवद्गीता होती, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स होते, पेटी वाजवायचे, मृदुंग होता. संध्याकाळी इकडे आरती आणि हे चालायचं, प्रार्थना चालायच्या. आणि मैत्री केंद्रात उन्हाळ्यात जे कोणी पाहुणे यायचे ना परदेशी, ते सगळे म्हणायचे आम्हाला, वी वॉन्ट टू सी द मैत्री टेम्पल. हे बघा, सगळे येऊन इकडे फोटो काढून घ्यायचे हौसेने, कारण त्यांना अंटार्क्टिका सगळ्या धर्मियांचं असं एकत्र छोटीशी जागा हे त्यांना ह्याची कोणी कल्पनाही करू शकत नव्हते. आणि खरं सांगायचं तर मला ह्या ह्या पोटमाळ्यावरच्या ह्या जागेपेक्षाही आजूबाजूच्या निसर्गामध्येच परमात्म्याचं दर्शन व्हायचं. ईश्वराचा अस्तित्वाचा साक्षात्कार क्षणोक्षणी आपल्याला अंटार्क्टिकाच्या निसर्गामध्येच होतो बरं का, माझ्यासाठी. आणि 21 जून हा आपल्या इकडे सगळ्यात मोठा दिवस आहे ना, दक्षिण गोलार्धामध्ये ही सगळ्यात मोठी रात्र आहे. आणि 21 जून हा इकडे मिड विंटर डे म्हणून साजरा केला जातो. म्हणजे आपल्याकडे दिवाळी असते ना तसं, बाजूच्या रशियन स्टेशनचे मेंबर्स पाहुणे येतात आपल्याकडे, आणि छोटीशी पार्टी असते, गाणी गातात सगळे. आणि मिड विंटर डेला इथे विंटरिंग करणाऱ्या प्रत्येक मेंबरला पोलर मॅन किंवा पोलर वुमन असं टायटल दिलं जातं. तर मला सुद्धा भारत सरकारतर्फे 21 जूनला पोलर वुमन असं टायटल मिळालं. अंटार्क्टिका एवढा सुंदर का आहे ह्याचं उत्तर इकडे लपलंय. आम्ही 24 मेंबर्स होतो. 2-2 मेंबर्स ना गॅली ड्युटी असायची, कारण तिकडे सगळी कामं आपल्यालाच करायला लागायची ना. तर एकाने स्टेशनचा केर काढायचा, लादी पुसायची, स्वयंपाकाला मदत करायची. दुसऱ्या मेंबरने वॉश बेसिन्स, टॉयलेट, युरिनल्स असं सगळं साफसफाई करायची. आणि तो कचरा वर्गीकरण करून ग्लास वेस्ट, पेपर वेस्ट, मेटल वेस्ट अशा बास्केट्समध्ये ठेवायचा. तिथून ह्या बॉक्समध्ये, ड्रममध्ये आणि कंटेनरमध्ये ठेवायचा. वर्षातून एकदा जेव्हा पुरवठा करणारं जहाज येतं, तेव्हा आपल्या स्टेशनचं, संशोधन केंद्राचा सगळा कचरा प्रत्येक देशाला आपापल्या देशात परत न्यायला लागतो. आपण अंटार्क्टिकाच्या एन्व्हायरमेंटचं नुकसान करू शकत नाही, वातावरणाचं, आजूबाजूच्या भागाचं. अतिशय स्ट्रिक्ट चेकिंग असतं आणि आंतरराष्ट्रीय नियमांचं इथे पालन करावं लागतं. हे तिकडचे वॉश बेसिन्स आणि टॉयलेट, युरिनल. आणि आपण स्वयंपाकाचं, अंघोळीचं, भांडी धुण्याचं वगैरे जे पाणी असतं ना, ते इथे छोट्याशा खोलीमध्ये शुद्धीकरण केलं जातं. आणि मैत्री केंद्राच्या बाहेर जिकडे छोटासा एक खड्डा खणलेला आहे, तिकडे हे पाणी, शुद्ध केलेलं पाणी ठेवतात. आणि नंतर उन्हाळ्यामध्ये त्याला डिस्कार्ड करतात. आपल्या पाण्यासाठी, पाण्याचा साठा जरी इथे मुबलक असला तरी सुद्धा पाणी जपून वापरतात, कारण हे सगळं पाणी ठेवायला हिवाळ्यामध्ये जागा तर पाहिजे ना, कारण ते लगेच बाहेर जाऊन गोठून जातं. हे काही तुम्हाला उद्घाटन दिसतंय ना.
अंटार्क्टिकामध्ये मी काही पहिली महिला नाहीये मैत्री केंद्रामध्ये विंटरिंग करणारी. माझ्या आधी थोड्या मोजक्याच महिलांनी केलं आहे. पण मी ज्या वर्षी अंटार्क्टिकात राहिले त्या वर्षी पहिल्यांदा भारत सरकारतर्फे लेडीज युरिनल, महिलांसाठी युरिनल बांधण्यात आलं आणि त्याचं मी ओपनिंग केलं 16 ऑगस्टला. तर तुम्हाला वाटेल मी जानेवारीत पोहोचले, मग ऑगस्ट महिन्यापर्यंत तिकडे काय होतं. तर अंटार्क्टिकात असा नियम आहे, बाहेर फील्डवर्क वगैरे करायला जाताना सुद्धा प्रत्येक जण आपला डबा घेऊन जातं आणि 2 बाटल्या, बरं का, म्हणजे पाणी प्यायची बाटली आणि दुसरी बाटली पी बॉटल, युरिन साठवायची बाटली. आणि काम संपवून संध्याकाळी आल्यावरती ती पी बॉटल युरिनल मध्ये रिकामी करायची. तशी मी पी बॉटल वापरायची ऑगस्ट महिन्यापर्यंत. आणि मग त्याच्यानंतर आता मैत्री केंद्रामध्ये एक लेडीज युरिनल सुद्धा आहे. आता तुम्हाला उत्सुकता असेल की आता इकडचे टॉयलेट कसे होते. तर तिकडे इलेक्ट्रिकल इन्सिनरेशन टाईप ऑफ टॉयलेट होते. म्हणजे हे असे टॉयलेट आणि त्याच्या तळाशी ह्युमन एक्सक्रिटा म्हणजे मानवी विष्ठा एका ट्रे मध्ये कलेक्ट व्हायची. ते इन्सिनरेशन होते, म्हणजे स्विच ऑन केला ना का इलेक्ट्रिसिटीने ते मानवी विष्ठेची राख व्हायची. आणि ज्याची गॅली ड्युटी असते त्याने अर्थात ग्लोव्ज आणि सगळे कपडे घालून, गाऊन वगैरे घालून गोळा करायची. ती सुद्धा ड्रम कंटेनर आणि भारतात परत. त्यामुळे अतिशय कठोर नियमांचं इकडे पालन करायला लागतं. आता हे संशोधन केंद्र असल्यामुळे तुम्हाला उत्सुकता असेल की इथे काय संशोधन चालतं बरं. इथे खूप प्रकारचं संशोधन चालतं उन्हाळ्यामध्ये, मुख्यतः कारण फील्ड वर्क करून बाहेर उन्हाळ्यातच जाता येतं. हे आहे जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, म्हणजे खडकांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. खडकांवर तुम्हाला स्क्रॅच मार्क्स, ओरखडे दिसत आहेत ना. हे खडक एकेकाळी हिमनद्यांनी, ग्लेशियर्सने कवर्ड होते. कालांतराने ते वितळलं आणि हे एक्सपोज झाले. त्याचे नमुने गोळा करतात हे शास्त्रज्ञ. मी यांच्या बरोबर गेले होते. 5 किलोमीटर चाललो आम्ही थंडी वाऱ्यामध्ये आणि अतिशय कमी तापमानामध्ये. हे शास्त्रज्ञ हे नमुने गोळा करतात. आपल्या इथे फरीदाबाद इथे लॅबोरेटरी आहे त्यांची, तिकडे याचा अभ्यास करतात. बऱ्याच ठिकाणी भारतामध्ये लॅबमध्ये यांचा अभ्यास होतो. हे आहे हवेची दिशा आणि वेग मोजमाप करणार. आणि हा अतिशय खास असा एक रिसर्च चालला आहे मैत्रीमध्ये. पृथ्वीच्या, आपल्या जमिनीच्या खाली ड्रिलिंग करून हा सुमारे एक 100 मीटर लांबीचा बर्फाचा स्तंभ काढतात. त्याच्यामध्ये हवेचे बुडबुडे अडकलेले आहेत ना, त्या बुडबुड्यातल्या वायूंचं संशोधन करून त्यांचं कंपोजिशन काय आहे याचा तपास करतात. उदाहरणार्थ, सुमारे 4000 मीटर खोलवर असलेले जे हवेमध्ये बुडबुडे, जे हवेचे बुडबुडे जे सापडले तिकडे त्याचा अभ्यास करतात. 4000 मीटर खोल असलेल्या कालमापन सुमारे 4000 वर्षापूर्वी, अलीकडचे ते टॉपला वरती. अशा रीतीने जसं आपण पृथ्वीच्या तळाशी जाऊ त्याप्रमाणे एक एक लेअर वाईज आपल्याला पृथ्वीची वातावरणाची हिस्ट्री समजते. जणू काही एकावर एक ठेवलेल्या ह्या फाईल्स आहेत कपाटातल्या. ह्याला मॅड आईस प्रोजेक्ट असं याचं नाव आहे. नॉर्वेजियन सायंटिस्ट बरोबर मैत्रीमध्ये हे संशोधन चालतं. इथे मला इतक्या मोठ्या मोठ्या शास्त्रज्ञांची माझी ओळख झाली उन्हाळ्यामध्ये. इथे मला एक शास्त्रज्ञ भेटले, ते अलगीवर, शेवाळ्यावर काम करत होते. त्यांनी 3 शेवाळ्यांच्या प्रजातींचा शोध लावलाय आणि त्याला त्यांचं नाव दिलेलं आहे. संपूर्ण जगामध्ये जसं भारतीयांनी मोठी कामगिरी केली आहे तसंच अंटार्क्टिकामध्ये देखील आहे बरं का. अतिशय लिमिटेड रिसोर्सेस आहेत भारताकडे, पण इतके हुशार शास्त्रज्ञ आणि लॉजिस्टिक मंडळी की आपलं बघूनच मन थक्क होतं. अंटार्क्टिकातले जे खरे खुरे हिरो असं मी म्हणेन ना, ते म्हणजे हे लॉजिस्टिक मेंबर्स. अतिशय कठोर कठीण वातावरणात ते काम करतात, शास्त्रज्ञांना मदत करतात, संशोधन केंद्राची देखभाल करतात. शेवटी जे आले, मी म्हंटल ना तुम्हाला भाज्यांचे फळांचे ट्रे दाखवले, ते शेवटच्या दिवशी आले होते. बघा हा, इथे ब्लिझार्ड चालू आहे. पिस्टनबुलीमध्ये त्यांनी हे बॉक्सेस सगळे लागले आणि मैत्री संशोधन केंद्रामध्ये घेऊन आले. हा तिसऱ्यांदा आलेला अंटार्क्टिकातला हा मुलगा, हिमाचल मधला, एक्सकवेटरने बर्फ. हे आहे तिकडचं कम्युनिकेशन टॉवर. हे पडलं उन्हाळ्यामध्ये, अतिशय वेगवान वारे वाहत होते, हे कम्युनिकेशन टॉवर पडलं.
आता असं एखादं काम आपल्या इकडे करणं फारसं कठीण होऊ शकत नाही, पण अंटार्क्टिकामध्ये मात्र छोटी छोटी कामं देखील इतकी टीडियस म्हणजे मेहनतीची असतात. अतिशय थंड तापमान, वेगवान वारे, ह्या सगळ्यामुळे हे कम्युनिकेशन टॉवर फिक्स करायला इकडच्या लॉजिस्टिक मंडळींना 5 दिवस लागले. पण सगळे म्हणतात अंटार्क्टिका म्हणजे जुगाड आहे बरं का. म्हणजे काय, तिकडे जे काही स्क्रूज इक्विपमेंट्स किंवा ज्या काही गोष्टी आपल्याला उपलब्ध असतात त्याच्यामध्येच काम करायला लागतं. आपल्याला जर काही हवं असेल ना, तर काही दुकानं वगैरे नाहीत ना तिकडे, जे काय आहे त्याच्यातच काम भागवायला लागतं. आणि जर काही आवश्यकता असेल तर भारत सरकारला मेल पाठवून त्याची रिक्वायरमेंट द्यावी लागते. नक्की मिळतं ते. पुढच्या वर्षी जेव्हा सप्लाय शिप येणार अंटार्क्टिकामध्ये तेव्हाच ते उपलब्ध होऊ शकतं. हे आहे सप्लाय शिप. रशियन शिप आहे हे, आमच्या वेळेला हे इवान पापानेन शिप आलं होतं. आईस ब्रेकर शिप आहे हे, आणि केपटाऊनहून निघतं डिसेंबर महिन्यामध्ये सगळा पुरवठा घेऊन, जसं फ्युएलचा, अन्नधान्याचा, औषधं, इक्विपमेंट्स, हे सगळं घेऊन हे जहाज निघतं. प्रथम जातं हे भारती केंद्रामध्ये. तिकडे 3 आठवडे, 3 ते 4 आठवडे नांगर टाकतं, सामानाची देवाणघेवाण होते. त्याच्यानंतर येतं हे मैत्री केंद्राच्या जवळ. आता मैत्री हे अतिशय हेरोइक स्टेशन आहे. कसं? कारण हे दक्षिण महासागरापासून सुमारे 90 किलोमीटर लांब आहे. त्याच्यामुळे नांगर टाकतं दक्षिण महासागर, गोठलेल्या दक्षिण महासागरात हे जहाज मैत्री केंद्रातून सुमारे 90 किलोमीटर ये जा करून हे सगळं सामान आणावं लागतं आणि बॅकलोडिंगचं सामान परत पोचवावं लागतं. आणि हे अतिशय कठीण कामगिरी असते, जी मैत्री केंद्रातले लॉजिस्टिक मेंबर्स अतिशय लिलया पार पाडतात. कॉन्वॉय म्हणजे 8 ते 10 पिस्टन बुली मैत्रीतून ये जा करतात, सुमारे 3 ते 4 ते 5 वेळा. आणि ते सुद्धा हे असतं रेस अगेन्स्ट द टाइम, कारण वेळेचं बंधन असतं. दक्षिण महासागर गोठायच्या आधी या जहाजाला तेथून परत यावं लागतं, नाहीतर ते अडकून पडणार ना तिकडे. त्याच्यामुळे हे जे सगळं सामान जे लादायचं असतं ते कंटेनर मध्ये घेऊन क्रेनच्या सहाय्याने पिस्टन बुलीमध्ये हे ठेवतात. आणि सुमारे 8 ते 10 पिस्टन बुलींचा काफिला मैत्री केंद्रातून निघतो आणि जिकडे जहाजाने नांगर टाकलाय तिकडे येतो. आता हे बघा हा, अंटार्क्टिकातला आहे हा कॉन्वॉय. उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काही कळत नाही. पूर्ण अंटार्क्टिका म्हणजे जणू काही एक हायवेच असतो. जीपीएस सुद्धा चालत नाही, एवढं कमी तापमान असतं. आणि अतिशय अनुभवी असलेला कॉन्वॉय लीडर हा कॉन्वॉय लीड करतो. आणि ते सुद्धा इतकं कठीण असतं, कारण -5 टू -50 टू -60 टेम्परेचर, बर्फाची वादळं झाली तर डोळ्यासमोर काहीही दिसत नाही. आणि हे हिमनदीतल्या भेगा, क्रिवासेस, हा आमच्या सेकंड कॉन्वॉयचा फोटो आहे, जिकडे हे कंटेनर आहे ना तो स्लिप झाला होता. सगळ्या कॉन्वॉयला थांबावं लागतं. तुम्ही कल्पना करा, हिवाळ्यातलं असतं तसं गोठवणारी, थंडीत असतं तसं तापमान, त्या कंटेनर सगळ्यांनी मिळून खेचून बाहेर काढायचा, किंवा टायर वगैरे फाटलं तर त्याला जॅक लावायचा. इतकं कठीण काम आहे हे. आता बघा हा कंटेनर कसा बाहेर काढला. ते एक पिस्टन बुलीने खेचलं आणि एक दोन इंजिन, कसे दोन मागे पुढे इंजिन लावून आपण डबा गाडीचा जसं करू शकतो तसं एक पिस्टन बुली पुढे आणि एक मागे, ह्या सगळ्यांनी हा कंटेनर. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनची लोक जे हिमालयामध्ये रस्ते बनवतात ते 1-1 वर्षाच्या साठी इथे कॉन्ट्रॅक्ट वरती येतात. आणि मेकॅनिकल इंजिनियर्स किंवा ती सगळी लॉजिस्टिक मेंबर्स हे अतिशय हुशार आणि धाडसाची हे इथे कामं करतात. अशा प्रकारे आपल्या भारत देशाचा झेंडा या सगळ्या लोकांनी उंच फडकत ठेवला आहे अंटार्क्टिकामध्ये. 26 जानेवारीचा झेंडा वंदनचा हा फोटो आहे. सगळे रशियन पाहुणे आले होते आणि इतकी अभिमानाची गोष्ट होती आम्हाला 26 जानेवारीला इकडे झेंडा वंदन करायची. आता मला एक 3-4 गोष्टी तुम्हाला सांगायच्या. एक म्हणजे माझं एक्सपिडिशन संपलं कसं. मला सुमारे 1 महिना लवकर परतावं लागलं, कारण मला इथे एक मेडिकल इमर्जन्सीचा सामना करावा लागला. मी तिकडे जानेवारी महिन्यात पोहोचले आणि माझ्या लक्षात आलं का एक मेंबर पेशंटला थोडासा प्रॉब्लेम आहे म्हणून. त्याला ब्लड प्रेशर थोडंसं त्याचं जास्ती झालं होतं. मग मी औषधं वगैरे दिली. मार्च महिन्यामध्ये शिप आलं आणि परतलं.
त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये त्याची तब्येत अतिशय बिघडली. अंटार्क्टिकात एकदा शिप परत गेल्यावर तुम्ही काही करू शकत नाही, काही ये जा होऊ शकत नाही. 8 महिने जणू काही आपण अंतराळातच असतो. आणि त्या मेंबरची तब्येत डिटेरिएट होत गेली, बिघडत गेली. जुलै महिन्यामध्ये आमचं इंटरनेट पण बंद पडलं. जणू काही मला पृथ्वीच्या बाहेरच एक अतिशय सिरियस पेशंट ट्रीट करायला दिला होता माझ्याजवळ, असं झालं. मग आम्ही बाजूच्या शेजारच्या रशियन केंद्रात जाऊन गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला मेल लिहिलं आणि अंटार्क्टिकामध्ये हिवाळा संपल्यावर जे पहिलं फ्लाईट आलं त्या फ्लाईटमधून मी त्या मेंबर पेशंटला घेऊन केपटाऊनला आले आणि तिथे त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि त्याची तब्येत व्यवस्थित झाल्यानंतर मी आणि तो मेंबर पेशंट असे आम्ही भारतात परतलो. अंटार्क्टिकामध्ये 2017 हे साल अतिशय उष्ण होतं. तिकडे मला आलेल्या वातावरणातल्या अनुभवांनी मी अक्षरशः आश्चर्यचकित झाले. कारण मी तुम्हाला सांगते, उन्हाळ्यातलं तापमान तिकडे -5 to -10 डिग्री सेल्सिअस असतं. 2017 साली +10 डिग्री सेल्सिअस तापमान झालं होतं. आणि आमचं जे 72 जागांची क्षमता असलेलं विमान जे केपटाऊनहून निघालं ते धावपट्टीवर उतरू शकलं नाही, कारण धावपट्टी ती पूर्णपणे वितळू लागलेली होती. त्याच्यामुळे आमचं विमान अधिक दक्षिणेकडे नेण्यात आलं आणि नॉर्वेजियन स्टेशन ट्रोल म्हणून आहे तिकडे उतरवण्यात आलं आणि तिकडनं छोट्याशा एअरक्राफ्ट मध्ये बसून आम्ही मैत्री स्टेशनमध्ये मैत्री स्टेशनवरती आलो. हिमवादळ मी तुम्हाला सांगितलं का कित्येक आठवडे चालतात. संपूर्ण वर्षभरात मी एका दिवसापेक्षा सुद्धा जास्त चालणारं हिमवादळ तिकडे पाहिलं नाही. आणि तुम्हाला आठवत असेल, स्कुआ पक्षी, साऊथ पोलर स्कुआ, मी म्हटलं होतं उन्हाळ्याच्या आगमनाची वर्दी देणारा असतो तो साऊथ पोलर स्कुआ. याच्या आगमनाचा प्रत्येक संशोधन केंद्रात ह्याचा आगमनाचा दिवस नोंदलेला असतो. IMD मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट मध्ये काम करणारे शास्त्रज्ञ हा दिवस नोंदवून ठेवतात. मी तिकडे गेल्यावर एक इलेक्ट्रॉनिक बोर्ड वाचायचे बरं का. आपल्या मागच्या वर्षी ह्या दिवशीचं तापमान एवढं होतं, इकडचं हे जे आर्द्रता एवढी होती. तसं तिकडे एक मी ओळ वाचायची का साऊथ पोलर स्कुआ वॉज स्पॉटेड ऑन 29 ऑक्टोबर, म्हणजे 2016 साली साऊथ पोलर स्कुआचं आगमन 29 ऑक्टोबरला झालं होतं. 2017 साली आम्ही बघतो तर काय, साऊथ पोलर स्कुआ 10 ऑक्टोबरलाच मैत्री केंद्राच्या बाहेर हजर. त्यावर्षी स्कुआ लवकर परतला. याचा अर्थ काय, अंटार्क्टिकामध्ये उन्हाळ्याचं आगमन लवकर झालं. कोण जबाबदार? आपण सगळे पृथ्वीच्या ह्या भागात राहणारे मानवी ह्युमन ऍक्टिव्हिटीज जे काही आहे, त्यामुळे जे काही वातावरणाचे बदल होत आहेत ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून हे दिसत आहे. इथे कित्येक हजारो टन वजनाचा बर्फ वितळत आहे. मी म्हंटल तसं इकडची जैविक साखळी जी आहे त्याच्यावर इतका वाईट परिणाम होत चाललाय. गेले 25 वर्षामध्ये 50% पेंग्विनची संख्या कमी झाली आहे. सील्स आहेत ना, ते अल्ट्राव्हायोलेट रेजमुळे आंधळे होत चालले. आपल्याला माहिती आहे ओझोन लेअर किती अतिशय विरळ होत चाललेला आहे आणि समुद्राच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. आपण आपल्या इथे सगळेजण स्वतः वातावरणातले बदल अनुभवतो आहोत. आता साधारण जे माझ्या वयाचे असतील किंवा थोडेसे यंगर असतील त्यांच्या लक्षात आलं असेल, आपल्या इथे दिवाळीमध्ये थंडी वाजायची ना आधी. आता दिवाळीत थंडीच नसते. आमच्याकडे मुंबईत तर थंडीचा सीझनच नसतो. 2-4 दिवस सुद्धा थंडी वाजत नाही. पाऊस किती इरेग्युलर झाला आहे. पावसाचं आगमन लांबलं आहे. कधी कधी कोणत्याही वेळेला पाऊस पडतो. हे जे सगळे वातावरणातले अतिशय वाईट परिणाम होत आहेत त्या सगळ्याचा अनुभव आपण इथे घेतो आहोत. प्लास्टिकचा वापर, प्लास्टिकच्या वापराच्या वाढल्यामुळे जे काही दुष्परिणाम आपण अनुभवतो आहोत आणि कार्बन उत्सर्जनाचे परिणाम अनुभवतो आहोत, म्हणजे सगळ्यांना याचा आपण अनुभव घेतला आहे. त्याच्यामुळे हा आपल्या पृथ्वी जणू काही धोक्याच्या अक्षरशः परिसीमेवर आहे असं आहे. तिकडे लक्षात आलं मी स्वतः जेव्हा हे अनुभव घेतला तेव्हा मला हे स्वतःला रिअलाइज झालं. हा तिकडचा आहे आर्क्टिक ट्रक. भारत देशाची दक्षिण ध्रुवावर मोहीम गेली 2009 साली. असे 3 आर्क्टिक ट्रक घेऊन तिकडे लोक गेले होते. मला माहितीये मी तर कधी आयुष्यात दक्षिण ध्रुवावर जाऊ शकणार नाही. आम्ही सगळेजण बाकी मस्त फोटो काढले त्या आर्क्टिक ट्रकच्या
जवळ. परतल्यावरती मी मला परत आल्यावर आपला आपला स्वभावच असतो ना, आपण जे काही पाहतो ते सगळ्यांना किती सांगू किती नाही असं आपल्याला होतं. तसं मला आल्यावर शाळा कॉलेज सगळ्यांना मला अंटार्क्टिका बद्दल सांगण्यामध्ये एवढा आनंद मिळाला. तिकडचं नेचर निसर्ग, आपल्या शास्त्रज्ञांनी केलेली लॉजिस्टिक मेंबर्सनी केलेली कामगिरी आणि सगळ्यात मुख्य म्हणजे वातावरणातला बदल. मी आल्यावरती स्वतःच एक प्रोफेशनल एडिटरची मदत घेऊन एक फिल्म बनवली, अँड स्कुआ रिटर्न अर्ली, किंवा मराठीमध्ये आणि स्कुआ लवकर परतला. मराठी विज्ञान परिषदच्या शाळांना, मोबाईल व्हॅन्सना, आश्रम शाळांना सगळीकडे जाऊन मी हे प्रेझेंटेशन केले, मुलांना ह्या सगळ्याची माहिती दिली. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला एक खूप आवडेल की माझ्या प्रेझेंटेशन मध्येच एका प्रेक्षकांमध्ये जे जमले होते त्याच्यातले एकाने मला सांगितलं, आणि मी मागच्या वर्षी स्वतः हे जाऊन पाहिलं, सोमनाथला एक स्तंभ आहे, त्याच्यावर लिहिले आ समुद्रांक दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग. म्हणजे या सोमनाथचं जे देऊळ आहे तिथपासून अंटार्क्टिका पर्यंत मध्ये अबाधित ज्योतिर्मार्ग, म्हणजे मध्ये काही कुठेही जमीन नाही. एवढी आश्चर्याने म्हणजे अभिमानाने मला असं वाटलं की हा स्तंभ मला सांगण्यात आलं 700-800 शतकातला आहे. तेव्हाही लोकांना माहित होतं की ह्या सोमनाथच्या देवळापासून अंटार्क्टिका पर्यंत मध्ये कुठेही जमीन नाही. आणि हे अक्षरशः म्हणजे मी थक्क झाले आणि मला खूप अभिमानी वाटला का आपल्या लोकांना ह्या एवढी माहित होती या अंटार्क्टिकाच्या बद्दलची त्या काळी सुद्धा. आणि आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, आणि सगळ्यांनी मला इथे येण्याची आणि ऑनलाईन ह्या बोलण्याची संधी दिल्याबद्दल. आणि मला शेवट करण्याआधी एक छोटंसं ऑन अ लाइटर नोट माझ्या तुम्हाला सांगायला आवडेल. मी 8 महिने सुमारे वर्षभरासाठी मी अंटार्क्टिकात गेले ना. तर आपण कुठे जायच्या आधी किती तयारी करतो, आपण गेल्यावर आपल्याला वाटतं की आपल्या मागे कसं होणार. मला वाटलं माझ्या हॉस्पिटलमध्ये किती सगळ्यांना प्रॉब्लेम, घरी किती लोकांना मी नसताना काम पडणार वगैरे, असं मला खूप जाताना वाटलं. आणि तिकडे मी गेले जुलै महिन्यापर्यंत, इथे फोन वगैरे करू शकत होते. जुलै महिन्यामध्ये इंटरनेट पण बंद झालं. आणि मी जेव्हा परतले ते जवळपास 5 महिन्यांनी माझं कम्युनिकेशन झालं इथे परत आल्यावरती. आणि जणू काही मी दुसऱ्या ग्रहावरनच परतले. आणि इथे येऊन मी बघते तर काय, सगळं जग अतिशय सुरळीत चालू होतं. आणि मी शोधायला लागली माझी जागा कुठे होती मी इथे जायच्या आधी. म्हणजे आपण आपल्याला किती महत्वाचं समजत असतो ना. हे पण एक अंटार्क्टिकातला अनुभव मला परत आल्यावरती माझ्या हा खूप लक्षात आलं. आणि सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद. अंटार्क्टिकाच्या बद्दल बोलताना ना, आपण जे पुढे कधी योग आला तर मी तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर अंटार्क्टिकाचा निसर्ग आणि सगळं दाखवेल. ऑनलाईन बघण्यामध्ये तुम्हाला मला वाटतं मी अंटार्क्टिकाच्या नेचरला न्याय देऊ शकत नाही, पण तरी सुद्धा हा माझ्याकडून एक छोटासा प्रयत्न होता. सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि ताईंनी सांगितल्यासारखं मी आणि स्कुआ लवकर परतला ही माझी मी डॉक्युमेंटरी फिल्म बनवली आहे. आणि त्याच्यामध्ये ती डॉक्युमेंटरी फिल्म आपण उद्या बघू शकतो, आणि मग आपण थोडंसं त्याच्याबद्दल आपण हे बोलू शकतो. नक्की ताई, आपण उद्या पुन्हा भेटूया. आणि आम्हाला तर असं वाटतं की तुम्ही आता रोज येऊन बोलावं आमच्याशी की काय दररोज भेटावं दररोज. नक्की. मला खूप आवडलं आज तुमच्या सगळ्यांच्या ग्रुपमध्ये यायला, आणि सगळ्यांशी माझी म्हणजे व्हर्च्युअली तरी भेट झाली, ओळख झाली. आणि तुमचे टेक्निकल टीम पण खूप एक्सपर्ट आहे. मला शनिवारी त्यांनी मदत केली, वेळ थोडासा त्यांचा घेतला मी. कारण कसं असतं ना, मला अंटार्क्टिका सगळ्यांपर्यंत जर नीट पोहोचलं नाही तर मला समाधान वाटत नाही. मी कुठे कमी पडले असं वाटायला नको. शब्दात वर्णन तर करू शकत नाही, पण जे काय आहे ते माझ्याकडून छोटासा प्रयत्न करते. आणि तुम्ही किती विविध भूमिका पार पडल्या तिथे. तुम्ही जरी डॉक्टर म्हणून गेल्या तरी तुम्ही पुरणाची पोळी खाऊ घातली, आणि देवघरात आम्हाला मोदक सुद्धा दिसलेत. हो. अगदी अगदी. आणि मजा म्हणजे मी इंटरव्ह्यूला गेले ना, तिकडे माझ्या बरोबर सगळे तरुणच मुलं होते. तर मला वाटलं का मला इथे कसं सिलेक्ट करतील. मी तर नवऱ्याला म्हटलं बाबा मी परत येते आता, माझं काय इथे निभाव लागणार नाही. माझं सिलेक्शन झालं. माझ्या बरोबर एक डॉक्टर पण सिलेक्ट झाला होता. 40शीतला होता तो, जॉईन व्हायला गोव्याला आला. त्याला तिथे आल्यावर कळलं का मैत्रीमध्ये इंटरनेट ठीक नाहीये म्हणून. आता 40शीचे लोक विदाऊट इंटरनेट, गुड इंटरनेट कसं 1 वर्ष राहणार ना.
त्याने बॅग बांधली आणि तो दिल्लीला परत गेला. मी मात्र जायला तयार होते, कारण इंटरनेट शिवाय तर माझं आयुष्य गेलं ना. मला काय फोन केला आणि फोन घेतला आणि फोन केला, त्याच्या पलीकडे मला काहीच काम नव्हतं इंटरनेटचं. त्याच्यामुळे मी अतिशय अगदी आनंदाने तिकडे गेले. आणि दुसरं असं की तिकडे पोचल्यावर ना तुम्ही ज्या निसर्गाचं जे अद्भुत रूप तुम्हाला दिसतं ते म्हणजे जणू काही आपल्याला परमात्म्याचं दर्शनच होतं. अंटार्क्टिकामध्ये तुम्ही जर निसर्गप्रेमी असाल ना तर प्रत्येक क्षण फुल ऑफ सरप्राईजेस. तुम्हाला जे काही दर्शन घडतं तेव्हा आपल्याला वाटतं विश्वाचा निर्माण करता हा इथेच आहे कोणी. आणि हे सुद्धा मानवी हस्तक्षेपापासून दूर असल्यामुळे. तुम्ही मला सांगा, तिकडचे चंद्रसूर्य इथे सुद्धा दिसत होते ना, पण इथे कसं झालं, मानव ह्या पृथ्वीच्या ह्या भागावर अवतरला आणि कॉन्टिनेंट अंटार्क्टिका 3 कोटी वर्षापूर्वीच वेगळा झाल्यामुळे तो तिकडचं सगळी जीवसृष्टी वगैरे सगळं वनस्पती सगळं वेगळं होतं आणि मानव तिकडे पोहोचू शकला नाही 19व्या शतकापर्यंत. आता यास 65 जण होते आहेत. आता असं तर खरं तर शक्य नाहीये आमच्यापैकी कोणालाच अंटार्क्टिकाला पोहोचणं, पण आज तुमच्यामुळे आमच्यापैकी प्रत्येक जण पोहोचलंय. अगदी. आणि अरे मी नेहमी सांगते 58व्या वर्षी जर सरळ मार्गी जगणारी एक नोकरी करून सरळ मार्गाने चालणाऱ्या एखाद्या व्यक्तीला जर अशी संधी मिळू शकते तर मला वाटतं प्रत्येक जण अंटार्क्टिकामध्ये जाऊ शकतं, का नाही? ताई, आम्ही तुमच्या डोळ्यातून आज सगळं टिपत होतो. तुमचे अनुभव तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होते ते प्रत्येकाच्या हृदयापर्यंत पोहोचले होते आणि कित्येकदा हसूही यायचं, कित्येकदा डोळ्यात पाणी यायचं, इतकं आम्ही त्याच्यात एकरूप झालो होतो. आमचे शब्द नाहीये तुमच्यासाठी की तुम्ही जी वर्णन आमच्या समोर करत होता त्याला शब्दच नाहीत. कधी कधी काही गोष्टींना शब्दच नसतात, ते वर्णनच करता येत नाही. आणि इतकं सुंदर ते जे चांदण्या तुम्ही दाखवल्या, चंद्र दाखवला, असं जाताना आयुष्यात मला तरी वाटतं की आपल्यापैकी कुठल्याच माऊली किंवा पित्यानं असं काही वर्णन बघितलेलं असेल किंवा असे निसर्गातले चमत्कार बघितले असेल. सॅल्यूट ताई तुम्हाला, तुमच्या कामाला. कारण 58व्या वर्षी तुम्ही इतकं मोठं धाडस करता. अरे अगदी 50व्यात असणारे कितीतरी माझे मित्र आणि मैत्रिणी मी बघते आता 50शी आली, आता बस बाबा झालं एकदाच. मला असं वाटतं तेव्हा प्रत्येकाने ताईंच्या पासून खूप काही शिकण्यासारखं आहे. अं, मानवंदना ताई तुम्हाला. आणि मी नेहमी सांगते ही ना अंटार्क्टिकाची जादू आहे, हे ईश्वरी देणं आहे. मी फक्त तिथून इथे पोहोचवते बस. आणि हे पण आम्हाला खूप जाणून घ्यायचंय, म्हणजे तुम्ही उद्या आणि स्कुआ परत आला हे तर आम्हाला सांगणारच आहात, पण तुम्ही कशा रीतीनं प्रज्ञाताई, आजी मी ब्रह्म पाहिले. हा प्रज्ञाताई, तुम्ही जरा चेहरा दाखवा तुमचा ताईंना. तुम्ही मेसेज करण्यापेक्षा. अगदी अगदी त्या ताई म्हणलेल्या अगदी खरं आहे. हा हे तर मी क्षणोक्षणी अंटार्क्टिकातल्या वास्तव्यामध्ये पूर्ण ही जाणीव घेतली. हा भ्रमंतीच अक्षरशः जाणीवायची मला. हे हा म्हणजे असं आत्मिक समाधान असतं ना माणसाचं, जसं तुम्हाला इथे ध्यान धारणेतनं मिळतं तसं हा तिकडे नुसतं निसर्गाकडे बघितलं, आपण तिकडचं दर्शन घेतलं निसर्गाचं. 24 तास प्रत्येक क्षण जर तुम्ही असं जगलात तर कसं भावना येते मानवाची होते, त्याचा मी हा. अनुभव घेतला तिकडे. त्या तर गोष्टी जाणून घेणारच आहोत ताई आम्ही उद्या, पण तुम्ही कसं मानसिकरित्या सगळ्यांना सांभाळत होत्या ही पण तुमची भूमिका होती. एक आई म्हणून तुम्ही कसं मैत्रीण आणि आई म्हणून, तर ही पण आम्हाला उद्या जरूर तुम्ही नक्की डॉक्टर नक्की आपण जरूर जरूर. भेटू उद्या. आणि माझं वय सगळ्यात जास्ती होतं. अर्धी टीम तर माझ्या मुलाच्या वयाची होती तिकडे. आणि अक्षरशः आमचं एक कुटुंब असं होतं. तुम्ही कल्पना करा, तिकडे आतमध्ये स्टेशनच्या आतमध्ये सगळे मेंबर्स, एखाद्या व्यक्तीचा आपल्याला चेहराही बघायचा नाहीये पण 5 महिने आपल्याला रोज सकाळी त्यालाच बघायला लागतंय. असं आमचं नव्हतं. पण मी सांगते तर कशी परिस्थिती होईल आपली. पण आमचं तशी परिस्थिती नव्हती. पण मी सांगते तुम्हाला, हे म्हणजे बिग बॉस हाऊस असतं ना, तर आमचे मेंबर सगळे खूप छान प्रेमाने एकमेकांना सांभाळून घेणारे होते. आणि हा. माझं वय सगळ्यात जास्ती होतं. आणि ती मुलं तर मला घेतल्याशिवाय कुठे जायचे नाही, डॉक्टर मॅडम म्हणायचे मला. किती छान, किती गोड आहात ताई तुम्ही. प्रज्ञा बोलायचे खरंच म्हणजे इतकं छान दर्शन झालं आणि तुमची आस्तिकता जी आहे ती मला खूप आवडली, की तुम्ही प्रत्येक गोष्ट त्याच्याशी रिलेट करताय परमात्म्याशी. आता जे म्हणजे तुम्ही आणि खरंच इतकं सगळं काम एकाने करणं
आणि हे जे मला सांगितलं ना तुम्ही की तिथून आल्यानंतर मी देह आहे ही जी म्हणजे माझ्यामुळे अडतं मी कोणीतरी, हा जो भाव पूर्ण निघून गेला, ही सगळ्यात मोठी उपलब्धी आहे आयुष्यातली, असं मला कुठेतरी वाटलं. की हे अगदी. वाटणं खरं तर आपल्या रोजच्या जीवनात वाटायला पाहिजे, पण तिथून आल्यानंतर ते प्राकर्षाने जाणवलं ही आमच्यासाठी एक काय म्हणतात आम्हाला मिळालेली एक शिकवण आहे असं म्हणेन. मी दोन खरंच शब्दात सांगते फक्त. अंटार्क्टिका लाईफ चेंजिंग कॅरेक्टर बिल्डिंग एक्सपिरियन्स म्हणतात ना, अंतर्बाह्य माणूस बदलून जाऊ शकतो तिकडे गेल्यावरती. खूप छान. तुम्हाला भेटायला प्रत्यक्ष खूप आवडेल. नक्की नक्की आणि मलाही सगळ्यांना आवडेल. पूर्ण टीमच छान आहे ऋताचं काम पण छान आहे आणि आज तर तिने माइलस्टोन गाठला मी म्हणेन. नाही, आपण नक्की भेटू एकाच कारणासाठी. मला तुम्हाला सगळ्यांना मोठ्या स्क्रीनवर अंटार्क्टिकातला निसर्ग दाखवायचा आहे आणि ती अनुभूती निदान त्या मोठ्या स्क्रीनवरती घ्यायची आहे. नक्की खूप नक्की छान. तशी व्यवस्था करू ताई आपण. नक्की. हा कधी न पाहिलेलं सीन सगळे पाहिलेत आहे हा आज. हा खूप ताई उद्या पुन्हा भेटणार आहे आणि असं जमलं तर आपण एखाद्या हॉलमध्ये ताईंना दाखवता येत असेल तर तशीही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करूया. नक्की भेटूया. एक 5 मिनिटाचं ध्यान करूया मास्टर सगळे आणि ताईंना आपण उद्या पुन्हा भेटणार आहोत. आपले चष्मे बाजूला काढून ठेवूया. एकदम शांत व्हा. मास्टर्स, जो पृथ्वीचा स्वर्ग आहे असा अंटार्क्टिका या खंडाच्या ऊर्जेशी आपण एकरूप झालेलो आहोत. प्रत्येक श्वासाबरोबर ही ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. सगळं लक्ष आपल्या हृदय चक्रावर. शांत होत चाललोय आपण. स्पंदनांकडे लक्ष द्या. ओम. ओम.
नक्षत्राशी, चंद्राशी, सूर्याशी, निसर्ग देवतेशी एकरूप झालो होतो आपण. शांत झालो होतो. आपण प्रार्थना करूया. जे शास्त्रज्ञ, जी टीम, जी मंडळी इथे काम करतात, त्यांना आत्मिक बळ लाभतंय, त्यांचं सगळं चांगलं होतंय, त्यांना त्यांच्या कार्यात यश मिळतंय, मानसिकरित्या ते उत्तम काम करतात आहेत. ही सगळी मंडळी सुदृढ आहेत, सशक्त आहेत, सगळ्या बाजूनी ती सुरक्षित आहेत. इथे सामानांची ये जा करणारी ज्या गाड्या आहेत, जे ड्रायव्हर्स आहेत, त्या गाड्यांचं तंत्र यंत्र सगळं सुरक्षित आहे. ही मंडळी व्यवस्थित काम करू शकतात आहेत. हे परमेश्वरा, या सगळ्यांचं कल्याण कर, त्यांच्यावर दया कर. ही सगळी मंडळी सुरक्षित आहेत, आनंदित आहेत. चैतन्य तिकडे येऊया मास्टर्स. आपले दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर. 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई वासरं, पशुपक्षी, धरणी माता सगळे आनंदित आहेत, सुरक्षित आहेत. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. मास्टर्स इथेच रजा घेते. ताईंना आपण पुन्हा उद्या आमंत्रित केलंय, त्याच्यामुळे आपला संवाद उद्या होईल. धन्यवाद. जय धन्यवाद श्री राम. धन्यवाद जय धन्यवाद. श्री जय